360 डिग्री अप्रोच द्यावा लागेल। केवळ पोलिसांनी कारवाई करून चालणार नाही, आपल्याला सप्लाय साइड तर त्या ठिकाणी संपवावी लागेलच, पण डिमांड साइडला देखील वर्क करावं लागेल। एकीकडे यामध्ये जे लोक व्यवसाय करतायत त्या व्यावसायिकांवर आपल्याला कारवाई करावी लागेल। याचे इन्ग्रेडियंट ज्या ठिकाणी तयार होत आहेत त्या ठिकाणी आपल्याला कारवाई करावी लागेल। जिथनं याचं शिपमेंट होत आहे त्या ठिकाणी कारवाई करावी लागेल। याची सप्लाय चेन त्या ठिकाणी कारवाई करावी लागेल। ही सगळी कारवाई तर पोलीस असेल, फूड अँड ड्रग्ज विभाग असेल, आपला हेल्थ विभाग असेल, वेगवेगळे जे आपले विभाग आहेत या विभागांच्या माध्यमातून आपण करतो। पण त्यासोबत जोपर्यंत डिमांड साइडला आम्ही ही लढाई नेणार नाही, कारण आपल्याला माहिती आहे ड्रग्ज घेणारा व्यक्ती हा त्याचा असा अधीन होतो की तो जगामध्ये काही करून ते मिळवण्याचा प्रयत्न करतो, कुठल्याही पद्धतीचा अवलंब तो करतो। आणि म्हणून जोपर्यंत डिमांड साइडला ड्रग्सच्या प्रती जागृती होणार नाही आणि जोपर्यंत आमचा तरुण, आमची तरुणी ड्रग्सला, नार्कोटिक्सला, सर्व प्रकारच्या व्यसनांना नाही म्हणणार नाही, थांबणार नाही, थांबवणार नाही, तोपर्यंत ही लढाई लढता येत नाही। आणि म्हणून एकीकडे डिटेरंट उभा करून या सगळ्यांवर कारवाई करायची आहे, दुसरीकडे तरुणाईमध्ये जागृती करायची आहे। आमची तरुणाई ड्रग्सला नाही म्हणणार आणि त्यासोबत दुर्दैवाने जे व्यसनाधीन झाले आहेत त्यांना आपल्याला मदत करायची आहे। त्यांच्या विरुद्ध आपल्याला त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे डिस्क्रिमिनेशन न करता हे लक्षात घ्यायचं आहे की यांना मदतीची आवश्यकता आहे। आणि म्हणून आज जसं आपण व्यसनमुक्ती केंद्र तयार केलंय, डी ॲडिक्शन सेंटर तयार केलंय, अशा डी ॲडिक्शन सेंटर पर्यंत त्यांना नेण्याचं काम करायचं आहे। कुठेही आपल्याला ड्रग्सची इकोसिस्टीम जर दिसली तर त्याची माहिती पोलिसांपर्यंत पोचवायची आहे। फर्मली आपल्याला त्याला नाही म्हणता आलं पाहिजे। या संदर्भात आपल्याला दृढतेनं पुढे जायचं आहे। इट इज नॉट कूल टू डू ड्रग्स, इट इज कूल टू से नो टू ड्रग्स, इट इज करेजियस टू से नो टू ड्रग्स। ड्रग्स करणारा हा त्या ठिकाणी शूर नाही आहे, तो वीर नाही आहे, तो घाबरट आहे, तो पळपुट आहे, तो जीवनाच्या संघर्षापासून पळालेला आहे, तो जीवनाच्या संघर्षाला त्या ठिकाणी फेस करू शकत नाही। जो ड्रग्सला नाही म्हणू शकतो तोच जगाच्या संघर्षामध्ये त्या ठिकाणी उभा राहू शकतो। आणि म्हणून लक्षात ठेवा, ही लढाई तुम्हाला देखील लढायची आहे। प्रत्येक कॅम्पस आपल्या लढाईचं केंद्र आहे, प्रत्येक विद्यार्थी लढाईचा सैनिक आहे। छत्रपती शिवरायांनी ज्यावेळेस स्वराज्याची शपथ घेतली त्यावेळी मुठभर मावळे सोबत होते आणि समोर एक प्रचंड मोठं मोगली साम्राज्य होतं, ज्या साम्राज्याकडे लाखो लाखो सैनिक होते, हजारो कोटीची मालमत्ता होती, अस्त्र होते, शस्त्र होते, घोडे होते, हत्ती होते, सर्व प्रकारची सोय होती। पण त्याच वेळी छत्रपती शिवरायांनी हा निर्णय केला, देव, देश आणि धर्मासाठी या ठिकाणी स्वराज्याची निर्मिती करायची आहे। आणि मुठभर मावळ्यांनी ज्या दिवशी ठरवलं त्या दिवशी छत्रपती शिवरायांच्या नेतृत्वातली लढाई ते जिंकले आणि स्वराज्याची स्थापना करून दाखवली। या लढाईमध्ये मावळ्यांनी जे केलं, आपण सगळे छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत, जे मावळ्यांनी केलं तेच ड्रग्ज विरोधी लढाईमध्ये तुम्हाला सर्वांना करायचं आहे। हे स्वराज्य आता जे स्थापित करायचं आहे, हे स्वराज्य ड्रग्सच्या विरुद्ध, हे स्वराज्य तुम्हाला मोकळा श्वास घेता यावा, तुम्हाला व्यसनमुक्त जगता यावं, याकरता हे स्वराज्य आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त करायचं आहे। तुम्ही बघा, नुकतेच कॉमनवेल्थ गेम्स झाले, 39 पदकं ही आपल्या भारताने त्या ठिकाणी मिळवली आणि वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या खेळांमध्ये आपल्या तरुणाईने, आता आपण जर बघितलं बुद्धिबळामध्ये इंटरनॅशनल चॅम्पियन आपला
बॅडमिंटनमध्ये इंटरनॅशनल चॅम्पियन आपली, टेबल टेनिसमध्ये इंटरनॅशनल चॅम्पियन आपल्याकडे, आत्ताच हॉकीमध्ये ज्या पद्धतीनं आपण त्या ठिकाणी पाकिस्तानला धूळ चारली, आज आमची तरुणाई